आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल। यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कुकटोळी खून प्रकरणातील आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी। कुकटोळी तालुका कवठे महांकाळ या गावात पैसे परत मागितले म्हणून राग येऊन अजित उर्फ संजय क्षीरसागर यांच्या डोकीत दगडाने मारून व पायावर मारून गंभीर जखमी करून खून करण्यात आला होता। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात स्वप्नील तानाजी क्षीरसागर व सुशांत शंकर शेजूळ या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 12 तासात स्वप्नील क्षीरसागर व सुशांत शेजूळ यांना तत्काळ अटक केलेली होती। या दोघांना आज कवठे महांकाळ येथील न्यायालयात उभे केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी न्यायाधीशांनी सुनावलेली आहे। रविवारी दिनांक 18 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे घरगुती साहित्य घेण्यासाठी कुकटोळी गावात गेले होते। अजित रात्री उशिरा घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध घरच्या सदस्यांनी केली होती, परंतु ते मिळून आले नाहीत। त्यानंतर सोमवारी दिनांक 19 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोहन क्षीरसागर यांनी सांगितले की अजित याचा शोध घेत असताना गावातील हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर जखमी अवस्थेत मिळून आला आहे। यावेळी घरच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडलेले होते। यावेळी मयत अजित क्षीरसागर यांनी सांगितले की सुशांत क्षीरसागर याने माझ्याकडून 2,000 रुपये उसने घेतले होते, ते पैसे मी त्याला परत मागितले। याचा राग येऊन स्वप्नील क्षीरसागर याने शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले व सुशांतने त्या ठिकाणी असलेला दगड घेऊन माझ्या डोकीत मारला व स्वप्नील याने तेथीलच दगड घेऊन माझ्या पायावरती मारून गंभीर जखमी केले। तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन जखमी अवस्थेत मला सोडून गेले आहेत असे सांगितले होते। अजित क्षीरसागर यांना जखमी अवस्थेत त्यांच्या घरच्या सदस्यांनी मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। अजित क्षीरसागर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। अजित उर्फ संजय क्षीरसागर यांच्या खून प्रकरणात दोघांना तत्काळ अटक करण्यात आली होती। त्यांना आज कवठे महांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्या कोर्टासमोर उभे केले असता त्यांना रविवारपर्यंत दिनांक 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।